हे रूप आहे ना, हे रूप एकच आहे, रूप बदल होत नाही. मुलांना थोडं शांत करता. रूप बदलत नाही, आपलं रूप बघण्याची वृत्ती बदलते. प्रत्येक भगवंताची कृपा ही ठरलेली. भगवंताची कृपा ही ठरलेली. चिदंबराची भक्ती केली ती महादेवांना जाणार, समर्थ महाराजांची भक्ती केली ती महादेवालाच जाणार, गजानन महाराजांची भक्ती केली ती पण महादेवालाच जाणार, महादेवाची भक्ती केली तरी महादेवाला जाणार, विष्णूची भक्ती केली तरी महादेवाला जाणार. कारण का, विष्णूंची मूर्ती स्थापन करत असताना मूर्ती आत जात नव्हती, पण ज्यावेळेस शिवलिंग स्थापन केलं त्याच्यानंतर काय झाली, मूर्ती आतमध्ये गेली. म्हणजे काय, हे सगळं काय, महादेवाचा अंश आहे. पांडुरंगाच्या मस्तकावर काय, शिवलिंग आहे. पांडुरंग स्वतः मस्तकावर शिवलिंग घेऊन बसलेले आहेत. आणि मग शेवटी एक लक्षात ठेवायचं, ही सगळं जग महादेवाच्या चरणी काय विलीन आहे. म्हणून आपण चिदंबर महास्वामींची ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस दत्त महाराज आणि चिदंबर हे काय बदलत नाहीत, कारण की त्यांचं रूप एक आहे. फक्त ते 3 चेहरे आहेत आणि महास्वामींचा एक चेहरा आहे, पण ते एका चेहऱ्यामध्ये तुम्हाला 3 रूप दिसतील, ब्रह्मा विष्णू महेश. मग ते 3 रूप ज्यावेळेस दिसायला लागतील त्यावेळेस समजायचं की आपण दत्तगुरूंची खरी भक्ती करायला लागलो. आणि महादेवाची कृपा ज्यावेळेस व्हायला लागली की तुम्हाला असे सत्संग सारखे पाहायला मिळतात, आणि सत्संगाची ज्यावेळेस व्याप्ती वाढत जाते त्यावेळेस चिदंबरांची कृपा तुमच्या डोक्यावर व्हायला लागती. याचं मूर्तिमंत उदाहरण आता आपण परवा दिवशी आपला झालेला कल्याणोत्सव सोहळा, हा कल्याणोत्सव सोहळा जो झाला हा न भूतो न भविष्यती, याच्या मागही झाला नाही, याच्या पुढे होणार नाही, मी असं कधीच म्हणू शकत नाही. कारण का, दरवर्षी सलग 2-4 वर्षापासून जे लोक बघतात त्याची व्याप्ती कशी वाढत वाढत चालली. आम्हाला वाटलं होतं की ह्या वर्षी तरी आम्हाला त्रास होणार नाही, लोक आरामात बसतील, पण या वर्षी पण काय झालं, आपल्याला जागा पुरली नाही. याचा अर्थ समजून घ्या, आता जागा आपल्याकडे राहिलेली नाही. आता आपण याच्यापेक्षा तर जागा वाढू शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला असं करावं लागेल की आता हळूहळू पुढं 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 जात जात जागा वाढवावी लागेल. एक लक्षात ठेवा, म्हणजे भक्ती वाढली की भक्तीचा समुद्र पण वाढतो. नद्या आपल्याला जर समुद्राला भेटायला येतात पण आपल्या नद्याचं काय करायचंय, विलिनीकरण करून घ्यायचंय. मग ते विलिनीकरण करत असताना मी परवा दिवशी शनिवारी, मी आयुष्यात आता कधीच काही कोणाला मागणार नाही, कारण मी आता पाया पडायचं त्या दिवशी सांगून टाकलं, पाया कोणी पडायचं नाही, सत्कार कोणी करायचं नाही, कोणी हार तुरे घालायचं नाही. तर गुरूंना भेटच द्यायची असेल तर एक देवाचं, कोणत्याही देवाचं एखादं पुस्तक गुरूंना भेट दिली की गुरूंचा सत्कार केल्याचं तुम्हाला पुण्य भेटेल, गुरूंचा पाया पडल्याचं तुम्हाला पुण्य भेटेल. आणि ते आपण काय करणार आहे, देशवंडीला आपण एक मस्तपैकी कबड करणार आहे आणि तिथं सगळ्या देवांची आपण पुस्तकं ठेवणार. ज्याला पाहिजे तिने देवाची भक्ती ज्याला करायची, ज्याला दुसऱ्या गोष्टी वाचायच्या, त्या लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण ते देऊन टाकणार. कारण का, की देव इथून वाढल, देव काय होईल, इथून वाढल. वाचन पण केलं पाहिजे, नामस्मरण पण केलं पाहिजे आणि चिदंबराचं पारायण पण केलं पाहिजे. त्याच्या बरोबरीने आता अजून एक गोष्ट शनिवारी सांगितली, प्रत्येकाची भक्ती वाढवायची असेल, आमचे गुरु सांगायचे, सुंदर सांगायचे. आमचे गुरु काय सांगायचे, ऍक्टिंग कर. काय सांगायचे, ऍक्टिंग कर. मी त्या दिवशी कल्याणोत्सवला पण सांगितलं, ऍक्टिंग कशी कर की तुमच्या मनावर राज्य झालं पाहिजे ऍक्टिंगचं. म्हणजे ऍक्टिंग अशी करायची की पुढचा माणूस भाळूनच गेला पाहिजे की अरे काय राव, काय जबरदस्त भक्ती या माणसाची. आता टाकळीच्या ग्रुपवर सगळेजण भाळतात का बरं, ऍक्टिंगच करतात ना. गुरु आल्यानंतर पळपळ पळपळ पळपळतील, सगळ्या गोष्टी करतील, असं करतील ते करतील, लोकांसमोर असं दाखवतील की आम्ही फार भक्त आहे. पण याच्यातले 10% लोक सुद्धा भक्ती मार्गात नाही. कारण का, की माळानी जप नाही, काउंटरवर जप नाही, पारायण नाही. चिदंबर महास्वामींची आरती किती लोकांना पाठ आहे, हातवरती करा. अरे फारच अवघड परिस्थिती, पॉइंट मध्ये पण नाही. आता असं ठरलंय, प्रश्न उत्तराचा जर गोष्ट चालू झाली तर प्रश्न उत्तराला पहिला प्रश्न असेल की तू जप किती करतो, दुसरा प्रश्न असेल तुझ्याकडे माळ आहे का, आणि माळ असेल तर माळ दाखव, गोमुखी दाखव, माळ दाखव. माळेवर जप करायला सुरुवात करा. आता सगळ्या लोकांनी आपल्याला काय करायचं, माळा घ्यायच्या
गोमुखी घ्यायची, माळावर जप करा. कारण की देवाला सगळ्यात प्रिय असेल तर माळ आहे. कारण की भगवंताप्रती जर तुम्हाला एक रूप जर करायचं असेल तर ते तुम्ही फक्त माळावर होऊ शकता. कारण का माळ जेव्हा जपत असेल तेव्हा ऑटोमॅटिकली डोळे काय होतात, बंद होतात. काउंटरवर डोळे बंद होत नाही. कारण की काउंटरवर जप करत असताना माणूस इकडे गप्पा मार, तिकडे गप्पा मार, इकडे याच्याशी बोल, त्याच्याशी बोल. पण काउंटर पण एक साधन आहे की इतर गप्पा मारण्यापेक्षा त्याच्यात नामस्मरणामध्ये राहू द्या. पण 2 माळा, 4 माळा, 8 माळा, 10 माळा, 11 माळा कमीत कमी त्या जप माळेवर करा. तुम्हाला तुमचं समाधान व्हायला लागलं. गुरु तुम्हाला हळूहळू एक एक स्टेप वरती घेऊन चालले. तुमच्याकडे येऊन माझ्या हिशोबाने मला 2-3 वर्ष झाले असतील. हा सत्संग चालवून किती वर्ष झाले? तिसरं वर्ष बरोबर. 3 वर्ष कंप्लीट होतील. मग 3 वर्षात गुरूंनी तुम्हाला इतकं बिल्ड केलंय की कमीत कमी तुम्ही नामस्मरणात गेलेत, पारायणात गेलेत, कमीत कमी तुम्हाला चिदंबर कळाला. पण आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला आता पूर्णपणे चिदंबरावर समर्पित करायचंय. मग ते समर्पित करायचं असेल तर ज्याला आत्मिक समाधान पाहिजे असेल तिने तुळशीची माळ जप करा. ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्यांनी रुद्राक्षाची माळावर करा. आणि ज्याला पैसा पाहिजे असेल त्यांनी स्फटिकाच्या माळ्यावर करा. पण माझ्या हिशोबाने 90% लोक स्फटिक घेतील. कारण की मोक्ष तर कोणाला नकोच आहे. बोला गुरु डुकराचा का जन्म आहे ना, पण घेऊ द्या. मोक्ष नको. कोणाला माहिती पुढचा जन्म तुम्हाला कोणता? प्रत्येक वेळेस मनुष्य जन्म मिळेल असं काही नाही. तुम्ही कर्म इतके चांगले करावे लागतात त्यावेळेस तुम्हाला मनुष्य जन्म मिळायला मिळतो. कर्म आपले सारखे बदलत असतात. कर्माची व्याख्याच आपल्याला अजून कळाली नाही. कर्म तुम्हाला खोटं नाही सांगत. तुम्ही चालता बोलता जे जाताना तुमच्या पायाखाली ज्या काही गोष्टी होत असेल ना त्याच्याने सुद्धा तुम्हाला पाप घडतं. म्हणजे आपण किती पाप करत असेल, तोंडा वाटे तर लागल तेवढी निंदा करतो तर किती पाप होत असेल. असे पापाची व्याख्या फार मोठी आहे. पण ही पाप जाळण्याचं मोठं साधन चिदंबराचा जप आहे. आणि तो पण कशावर करा? माळेवर करा. माळेवर करताना हे जे बोट आहे, अंगठ्याचं शेजारचं बोट, हे चालत नाही. हे पित्राचं बोट आहे. कशाचं आहे? पित्राचं. हे बोट कधीही माळेला लावायचं नाही. मग असं करा, अंगठ्याने करा, असं करा, मधल्या बोटांनी करा, कशाने करा, पण हे बोट लावता कामा नाही. इथून पुढे लक्षात ठेवा, सत्संगाला सुद्धा मी आलो तर मला ऍक्टिंग का व्हायना करताना माळ्यावर जप करा. तेवढं माझं तुम्हाला एक मागणं. कारण काय एक लक्षात ठेवा, तुम्ही ऍक्टिंग करत असाल ना तर शेजारचा माणूस पण त्याची ऍक्टिंग करायला सुरुवात करतो. मग त्याच्या शेजारचा माणूस पण ऍक्टिंग करतो. असं ऍक्टिंग करत 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 एकदा तुम्हाला ती सवय लागती. आणि ती सवय लागली की ऍक्टिंग करता करता सुद्धा त्या ऍक्टिंगची ऍक्टिंग होती आणि दुसरं काहीच होत नाही. आपण 3 तास पिक्चर पाहिल्यानंतर जे ऍक्टर करून जातो, ऍक्ट्रेस करून जाते, ती काय राहते आपल्याला कमीत कमी 2-4 महिने लक्षात राहते. काय ऍक्टिंग केलं राव, काय भारी काम केलं तिने. हे जर आपण लक्षात ठेवू शकतो तर तुमची ऍक्टिंग किती लोक लक्षात ठेवत असतील एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं दत्तगुरूंच्या आजच्या पर्वणीच्या दिवशी आपण आपल्या गुरूंसाठी काय करायचंय तर नामस्मरण रूपी माळ घेऊन यायची. काय घ्यायची? नामस्मरण रूपी माळ. आपला साजन माळी आज आलेला आहे का? साजन माळी जातीने कोण आहे? बिल. गुरूंचा शब्द पाडला. आज मच्छिंद्रनाथ गडाला गेला होता, तिथं तिने माळ घेतली आणि आजपासून गुरु तुम्हाला माळेवर जप चालू मी केला. जातीने कोण आहे? आपण कोण आहे? शनिवारी सांगितलेले बरेच लोक होते. किती लोकांनी चालू केलं? करा बरं हातवरती. माळेवरच्या जपाचं 1-2 लगे दादा तुम्ही पहिल्यापासून करत असाल. अजून जे शनिवारी होते, ज्यांनी ऐकलंय आणि त्यांनी ऐकल्यानंतर सुरुवात केली अशी किती लोक आहेत? अनिल आमटी बात तिथं लगेच ऐकू. गणू कुठे आहे का? काय केलं? अरे उशिरा जरी आला तरी ऐकला असेल ना गुरूंनी काय सांगितलं. चांगल्या गोष्टी ऐकून येत. मला परत एकदा सांगतो, मला मेन लोकांनी जे आपले मेन सगळे पोर आहेत याला परत सांगायची गरज पडली पाहिजे नाही. मला जप माळ ही तुमच्या हातात दिसलीच पाहिजे. जप माळा व्यतिरिक्त मला चालणार नाही. कमीत कमी 2 माळा तरी करा, पण जप करा. जप माळेवरचा फोटो मला आठवड्याभराच्या आतमध्ये प्रत्येकाचा मला आला पाहिजे. ऍक्टिंग करा, फुल ऍक्टिंग करा, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या पावल्याची बघा सांगा तुम्हाला, ह्या पावल्या आपण जे खेळतो
ह्या पावल्या किती लोकांना आनंद देऊन जातात बरं? सगळ्यांना आनंद देतात की नाही? का बरं? या सगळ्या पावल्या ज्या बघितल्या जातात, ह्या पावल्या बघितल्यानंतर ज्या नवीन लेडीज असतात किंवा जेंट्स असतात ते पण काय होतात, चल बाई आपण 2 पावल्या तरी खेळू, भगवंताच्या दारात आपल्याला एवढं तरी नाचायला मिळेल. का? ही पावलीच काय करते, तुम्हाला भगवंताबरोबर कनेक्ट करून देते. म्हणून भगवंताच्या आणि नामस्मरणाच्या आणि गुरुकृपेच्या साधनेमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फक्त नामस्मरण घेऊ शकू शकतं, दुसरं कोणी घेऊन जाऊ शकत नाही. आणि गुरुकृपा ही जर तुम्हाला आयुष्यात करून घेऊन जायची असेल, फक्त तुम्हाला एकच सांगतो, चिदंबर नामात गुंतून जा आणि चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा 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 चिदंबर नामात दंग होऊन जा. आयुष्याच्या ह्या जगरहाटीमध्ये चिदंबर नाम काय आहे हे जो जो चिदंबर करतो याला सांगायची गरज पडली नाही पाहिजे. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी चिदंबर काय आहे? चिदंबर ब्रह्मांडाचा मालक आहे. चिदंबर म्हणजे चिदाकाश चिदंबर. हे जे अंबर आहे, पूर्ण आकाश आहे, हे पूर्ण व्याप्त झालेला चिदंबर. मग हे जर पूर्ण आकाश व्यापून जर चिदंबराने घेतलेलं आहे, तर आपण आकाश व्यापलेला चिदंबराची भक्ती करत असताना आपण काय केलं पाहिजे? आपण पण नामस्मरण रूपी चिदंबर हा आपल्या आयुष्यामध्ये आणला पाहिजे. आणि आयुष्यात आणल्यानंतर आपण भगवंत रूप जर समोर डोळ्या देखत बघायचं असेल तर आपल्याला नामस्मरण काही कोटी मध्ये तुम्हाला नामस्मरण करावे लागत नाही. चिदंबर पण स्वतः भेट देतात, स्वामी स्वतः भेट देतात, पण स्वामी भेट द्यायला तुम्हाला कोटी जन्म किंवा कोटी नामस्मरण करावं लागत नाही. तुम्ही मनापासून 1,08,000 शिवचिदंबर नाम जप हे करा, पण मनापासून एकाग्र होऊन. त्याचं आणि दुसऱ्याचं कनेक्शनच नाही. मग त्यावेळेस पोळ्याची आठवण नको, भाजीची आठवण नको, नवऱ्याची आठवण नको, बायकोची आठवण नको, शेजारच्याची आठवण नको, कामाची आठवण नको, गायांची आठवण नको, कोणाची नको. फक्त आठवण याची असली पाहिजे की मी माझा देव. मला माझ्या देवा व्यतिरिक्त काय आठवला नाही पाहिजे. कारण का की तो आहे म्हणून मी आहे आणि मला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. ह्यावेळेस ज्यावेळेस ही वृत्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला दुसरं कोणाची गरज पडणार नाही. चिदंबर हाच एकमेव पर्याय आणि चिदंबर हाच एकमेव सगळ्या गोष्टींचा सरदार. आपल्याला सांगितलं तर चमत्कारांचा सरदार. मी तर देवाला चमत्कारांचा सरदार पेक्षाही मोठी उपमा देतो. पूर्ण ब्रह्मा अवतार, रामकृष्ण अवताराबरोबरचा सगळ्यात मोठा अवतार भविष्यातला जो असेल तो चिदंबर अवतार असेल. कारण की चिदंबर अवताराला आणि चिदंबर अवताराची महिमा अजून 45 वर्ष बाकी आहे आणि स्वतः ज्ञानेश्वर माऊली ती करण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत. आणि ते आल्यानंतर तुमच्या आमच्या सारख्यांमध्ये मिसळणार आहेत. हेच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून चिदंबर करा. कारण की काय की चिदंबर करता 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 माऊली कधी तुमच्या जवळ येतील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आम्ही पण एकदा स्वामींच्या 1.5 वर्षापासून आम्ही स्वामींना संकल्प केलाय की चिदंबरा आम्हाला तुम्हाला स्वतःला आळंदीतून एकदा देशवंडीला घेऊन यायचंय आणि त्याची वेळ लवकर आणून दे. आणि प्रत्येकाने एकच प्रार्थना करा की आपल्याला लवकरात लवकर कुठं जायचंय? आळंदीला जायचंय. प्रत्येकाला शक्य नाही पण प्रार्थना करा की देशवंडीचा आपला जो ग्रुप आहे हे 20-25 मुलं घेऊन मी आळंदीला जाणार. इथून गाडी करून जाणार आणि गाडी करून तिथून येताना पायी आळंदीतून माऊलींना प्रार्थना करणार की आता माऊली चला आता वेळ झाली. आम्ही जिवंत आहे तोपर्यंत 45 वर्षातले 1, 2, 5, 10, 25 वर्ष काय असेल आमच्या नशिबात ते आमच्या बरोबर घालवा.
आणि आम्हाला पण तो आनंद द्या की चिदंबराच्या 9 लक्ष पताकामध्ये आमची पण एक पताका आहे, ही पताका तुमच्या बरोबर आहे याचा आम्हाला आनंद द्या. कारण का की माऊली स्वतः 9 लक्ष पताका घेऊन चिदंबराचा प्रचार प्रसार करणार आहेत. त्याच्यात देसवंडी आहे, टाकळीमी आहे, तांबेरे आहे, त्याच्यानंतर चांदा आहे, कवठा आहे, वाघुले आहे, शेवगाव आहे, वैजू बाबुळगाव आहे, शिराळ चिचोंडी आहे, लोसर खांडगाव आहे, वांबोरी आहे, नगर आहे. सगळ्या गोष्टीत ना भरपूर गाव आपल्याला अटॅच झाले. कारण की लग्नाच्या वेळेस आपण बघितलं असेल कमीत कमी 15 ते 20 गाव आपल्या चिदंबर देसवंडी प्रतिष्ठानला काय झालेत, अटॅच झालेत. आणि न कळणारे जे जास्त आपल्या टच मध्ये नाही असे तर असंख्य गाव आहेत की ज्या गावातून 4-5 लोक येतात. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येकाने एक विचार करा की आपल्या देसवंडीला जर इतके लोक येत असतील तर आपल्या पण काय झाली, आता आपली पण जबाबदारी वाढली, आपलं पण वागणं नीट पाहिजे. आपल्याकडे बघितल्यानंतर आपल्या देसवंडीचं नाव कुठेही खराब होता कामा नाही. आणि आपल्याकडे बघताना होतं की हे मुलं सगळे यंग मुलं काम करतात ना, प्रत्येक हे यंग मुलांची जी हा जो वेळ आहे, हा वेळ आता याच्यानंतर संध्याकाळी 7 नंतर सत्संगाचा नसतो, हा वेगळाच असतो. पण आपले मुलं कशात आहेत, सगळे सत्संगात आहेत. हाच आपल्या आईबापांसाठी काय आहे, आनंदाचा क्षण आहे. त्याच्यामुळे परत एकदा सांगतो, चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान. चिदंबराचं नाव घेत आपण जर पाऊल टाकलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात समाधान हे होणारच. मग त्यासाठी काय लागते, गुरुकृपा लागते. आणि गुरुकृपा लागते तर चिदंबर हे आपले गुरु आहेत. आणि त्यांची कृपा जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर त्यांचे नामस्मरण, त्यांचे पारायण, आणि त्यांचे पारायण करताना 4 लोक नवीन जोडायला सुरुवात करा. आजपासूनच आपली एक काय चालू करायची की आपल्याला चिदंबराप्रती 4 लोक नवीन जोडायचे, जास्त जोडू नका, 4च लोक जोडा. पण ते असे जोडा की ते परत चिदंबर सोडता कामा नाही. असे भरपूर येतात, ते 4 काय 100 लोक येतात आपल्याकडे. 100रातून किती लोक थांबतात, ते 5 लोक थांबतात. कारण की 95 लोकांचे कामं झाल्यानंतर ते काय करतात, घरी आपापल्या, त्यांचं म्हणणं गुरु आमच्या घरीच आम्ही चिदंबर करतो. मग घरी जर चिदंबर केलं तर पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरला का बसलाय, तो प्रत्येकाच्या गावात आहेच ना. पांडुरंगाचं मंदिर असं कोणतं गाव आहे की त्या गावात नाहीये. मग पंढरपूरलाच का जायचं भेटायला, ह्यासाठी जायचं की ते ऊर्जा केंद्र आहे. काय ऊर्जा केंद्र, तिथे गेल्यानंतर ऊर्जा मिळते. तसं देसवंडीला आल्यानंतर काय होतंय, ऊर्जा मिळते. मग ती ऊर्जा काय करायची, आपल्याला साठवून ठेवायची. असंच आपलं आयुष्यभर चिदंबर करायचं आहे, चिदंबर नामस्मरण करायचंय. पुढच्या महिन्यामधल्या 4 तारखेला का 3 तारखेला शाकंभरी पौर्णिमा आहे, तोपर्यंत आपला सत्संग होत नाही. आताच ते शाकंभरी पौर्णिमेचं मी तुम्हाला निमंत्रण देतो. कारण की शाकंभरी म्हणजे काय, शक्तिरूप आहे. चिदंबर महास्वामींची कुलस्वामिनी, तिचं आपण काय करतो, गोंधळ तिथं करतो. आणि त्या दिवशी काय करलं जातं, कुंकूची उधळण होती. ते कुंकू आपण वर्षभर घरी ठेवतो, म्हणजे आपलं सौभाग्य काय राहतं, हे आयुष्यभर नीट राहतं. म्हणून शाकंभरी पौर्णिमेचा उत्सव, शिवशक्ती एकत्र येऊन त्या दिवशी तिथं कार्य केलं जातं. आणि आता शिवाचा कार्यक्रम झाला, आता पुढच्या महिन्यात शक्तीचा कार्यक्रम. दोघांचंही एकत्र झाल्यानंतर शिवशक्ती एकत्र होतात आणि वर्षभर आपल्यावर कृपेचं ते काय करतात, समुद्रासारखं आपल्या आयुष्यामध्ये राहतात. त्यामुळे समुद्र जसं आटू शकत नाही तसं आपलं सुख आणि समाधान कधी आटू नये अशी चिदंबर चरणी प्रार्थना करतो. आजचा सत्संग रूपामध्ये चिदंबर महास्वामींची कृपा, दत्तगुरूंची कृपा तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर अशीच राहू द्यावी. आणि चिदंबर कृपा ही काय असते हे तुम्ही प्रत्येकाने शनिवारी श्री क्षेत्र देसवंडी येथे या. प्रत्येकाचे अनुभव आपण ह्या शनिवारपासून कल्याणोत्सवाचे अनुभव आपण तिथं प्रत्येकाला सांगायला लावणार आहे. ज्या कोणाला चिदंबर महास्वामींचा कल्याणोत्सवचा जर काही देसवंडी लिहून सांगायला वेळ नसेल आणि इथं कोणाला सांगायचं असेल, जे कोणी आलेले आहेत त्यांना काही बोलायचं असेल कल्याणोत्सवावर तर ते 2 मिनिटं बोलू शकतात. बोलायचं असेल तर हात वरती करा, नसेल बोलायचं तर देसवंडी लिहून बोला. कोणाला बोलायचं आहे का, कल्याणोत्सव कसा झाला, कल्याणोत्सवची व्याप्ती कशी होती, कल्याणोत्सव किती दिवसापासून तुम्ही येताय, आणि कल्याणोत्सव आतापर्यंतचा आणि मागचा याच्यात बदल काय, कोणाला बोलायचंय, तिकडे कोणाला बोलायचं, इच्छा असेल सांगा, नसेल तर शिव चिदंबर आजचा सत्संग आपला चिदंबर महास्वामींच्या चरणी अर्पण करून दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करूया. आणि पुढचे कार्यक्रम, पुढचे सत्संग कुठं कुठं आहेत ते फक्त आपले अच्युत मामा नेवासकर हे सांगतील तुम्हाला.